आता खोबरं काढून झालं, नारळ फोडलेला. आता हे बारीक करून मिक्सरला नाहीच करून घेते, पाणी न घालता. चटणी किती होतंय बघते, त्या वाटीने 1 वाटी झालं तर अर्धी वाटी खोबरं घालून गॅसवर चालू करते पुरण तयार करायला. नारळाची पोळी करण्यासाठी हे खोबऱ्याचंच पुरण करायचं आहे. आता हे खोबऱ्याची चव ह्या वाटीने 1 वाटी झाली. आता काय करायचं, ह्याच्या निम्म हे गुळ जास्त घ्यायला लागत नाही, निम्मा घेतला तरी बास आहे. तर निम्मा मग मी अर्धा घेतला. आता काय करायचं, आता हे दोन्ही मिक्स होऊ द्यायचं. पाका काढायचा, म्हणजे फार पण कडक करायचं नाही, कारण आपल्याला पुरण करायचं आहे. कंटिन्यूस बघत राहायचं. एक 5-7 मिनटात पाणी सारखं असतं, अंश आटला म्हटलं की पाक तयार झाला. आता म्हणून गूळ घालतानाच फोडून नाईस करून घालायचं, म्हणजे गूळ लवकर फुटायला पाहिजे नाही म्हणून. आता एक 5 मिनटं होऊ द्यायचं. आता हे चांगलं मिक्स झालं. आता गॅस बंद करून घ्यायचा. बघा गुळाचा कुठं पण खडा दिसत नाही. आता गॅस बंद करून घ्यायचा. आणि आता ह्याच्यात की हे 4-5 वेलदोडे मी सोलून घेणार आणि खलबत्त्यात एकदम बारीक करून घेणार आहे. तेवढाच वास चांगला येतो. जायफळ घातलं तर चालते, पण मी जायफळ वापरत नाही. आता हे आता याचं एकदम नाईस झाले. आता काय करायचं, हे ऑप्शनल आहे. आवडत नसेल, वास कोणाला चालत नसेल तर नाही घातलं चालतं. असं घातलं की पोळी छान. आता काय करायचं, गुळाच्या कलरवर अवलंबून असतं. आता पीठ आम्ही गव्हाचे कणिक मळणार आहे, त्यामुळे पीठ मळताना की नाही थोडंसं हे घालायचं, हळद घालायची, म्हणजे पोळी अशी पिवळी सर होते. त्याला कन्नडमध्ये काय ओबट म्हणतात. आता हे पूर्ण गार होईपर्यंत पोळ्या करायच्या. त्याला पूर्ण गार होऊ द्यायचं. तर तुम्ही कणिक मळून घेते. इकडं टोमॅटो शिजून तयार आहे. आता गार झाले. वरणा पण शिजून तयार आहे, त्याची उसळ करायची. तर हे जरा गार होते, त्याची स्किन काढून टाकायची, कारण ते आपल्या आरोग्य पोटात पचनच होत नाही म्हणे, असं डॉक्टरांचं मत आहे. त्यामुळे खाऊ नये. आणि असं अर्ध करून घातलं तर आत किडा आहे की नाही कळते. आणि हे पण करायचं होतं, स्किन पण काढायची होते. बारीक फोडी केलं तर होत नाही. आता हे पूर्ण गार झाले. गार झाल्यावर गोळा करून घ्यायचा. ह्याचा पाक एकदम असा कडक करायचा नाही. कडक केलं तर पोळ्या करायला जमवतात. सरळ करून घ्यायचं. मी एका नारळाचं केलं, म्हणजे आपल्या घरी किती लागते बघून त्याच्यावर करून घ्यायचं. आणि काय करायचं, हे असे गोळे करून घ्यायचे. आणि आता ह्याच्यावर की नाही सेंटरला हा गोळा ठेवायचा. सेंटरला ठेवून साईडनं असं पॅक करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित लाटायला येते. असं घेऊन स्लोली दाबत जायचं. असं कणिक मऊ करून घ्यायची. आता मी हे करते. हे लहान लहानच पोळ्या करायचे असते, नारळाची पोळी. असं पारी सगळा अशी मोठी करून घ्यायची. सेंटरचा भाग घट्ट ठेवायचा.
असं मऊ लागायला पाहिजे, नाही तर थोडंसं जरी खोबरं किंवा गुळाचा कडा राहिला तर पोळी फुटायला लागते. ह्याच्यात टाकायचं. त्याच्यानंतर हलपुऱ्या हाताने टाकायचं. गॅस चालू. या पोळ्याच्या मोठ्या असतात नारळाच्या पोळ्या. कर्नाटकात काय ओबट म्हणतात. कर्नाटकात शक्यतो सणाला वगैरे नारळाच्या पोळ्या करतात. जर चुकून खोबऱ्याचा किंवा गुळाचा खडा राहिला तर पोळी करेक्ट होते. गुळाचं प्रमाण आपल्याला किती गोड लागतं त्याच्यावर ठेवायचं. आमच्या घरी थोडं कमी लागतं त्यामुळे मी 1 वाटीला अर्धी वाटी घेते. पण चालत असतं त्यांनी पाऊण वाटी करायचं, पण तसंच साईड बाय साईड ते पाक करताना बघायचं, घट्ट होऊ द्यायचं नाही पाक. तर मग असं पोळी करताना असं मऊ येत नाही, कठीण यायला होतं. असं गोल आला की आपल्या पुरणाच्या पोळीसारखं तयार झालं. तूप किंवा तेल फक्त काट काटायचं. व्यवस्थित झाली असते की गोळ बाहेर येते. किती छान. शक्यतो पोळी तुपाबरोबर खातो. हे लावून दाखवले, तेल लावून तूप लावून पण मस्त. एकाचा नवसाळा किती खातायला. नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची पोळी खाण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी असेल तर लाईक शेअर करा.